पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर राहुल गांधींसह नेत्यांचं ठिय्या आंदोलन असो की आता मध्यरात्री सोनम वांगचुक यांचं उपोषण सोडणं असो, या दोन्ही वेळी भाजपचे एक मंत्री चर्चेसाठी पुढे आहेत. त्यांचं नाव आहे जितेंद्र सिंह. विद्यार्थी आंदोलनात सरकारची भूमिका पटवून देण्याची जबाबदारी मोदींनी जितेंद्र सिंह यांच्यावर दिली आहे. पण कोण आहेत हे जितेंद्र सिंह? त्यांच्याकडे कोणत्या खात्यांचा पदभार आहे? स्वतः डॉक्टर असलेले जितेंद्र सिंह राजकारणात कसे आले? सगळं सविस्तर पाहूया या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्वाती पाटील. लोकमत.com वर आपलं स्वागत आहे. सरन्यायाधीशांच्या एका टिप्पणीमुळे देशात विद्यार्थी चळवळ उभी राहिली. कॉक्रोच जनता पार्टीनं आंदोलन उभं केलं आणि आता त्याला विरोधी पक्षांनीही साथ दिली आहे. त्यामुळे धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी सरकारवर दबाव वाढलाय. त्यातच राहुल गांधींनी थेट रस्त्यावर उतरत ठिय्या आंदोलन केलं. त्याआधी जंतर मंतरवर आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाला, टियर गॅस फेकले गेले. वातावरण तापलेलं असताना सरकारकडून भूमिका स्पष्ट करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी जितेंद्र सिंह यांची निवड केली. त्यांनी ही भूमिका कशी पार पाडली ते पाहणार आहोत. पण त्याआधी पाहूया जितेंद्र सिंह कोण आहेत. डॉक्टर जितेंद्र सिंह हे मोदींच्या मंत्रिमंडळात केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री आहेत. या खात्याचा त्यांच्याकडे स्वतंत्र पदभार आहे. तर ते भूविज्ञान राज्यमंत्री देखील आहेत. तसंच पंतप्रधान कार्यालय, कार्मिक आणि जनशिकायत, अणुऊर्जा आणि अंतराळ विभागाचे राज्यमंत्री म्हणूनही जितेंद्र सिंह मोठी जबाबदारी सांभाळतात. त्यांचा जन्म 6 नोव्हेंबर 1956 साली जम्मूमध्ये झाला. चेन्नईच्या तामिळनाडूमध्ये त्यांनी MBBS शिक्षण पूर्ण केलंय. स्टॅनले मेडिकल कॉलेजमधून त्यांनी डॉक्टरकीची पदवी घेतली आहे. यासोबतच त्यांनी मेडिसिन या विषयात MD ची पदवी आणि मधुमेह आणि एंडोक्रायनॉलॉजीमध्ये फेलोशिप मिळवली आहे. जितेंद्र सिंह हे प्रसिद्ध डॉक्टर आहेत. तसंच ते लेखक, प्राध्यापक म्हणूनही त्यांनी काम केलंय. राजकारणात येण्यापूर्वी ते मधुमेह आणि एंडोक्रायनॉलॉजी विषयाचे प्राध्यापक होते. त्यांनी मधुमेहावर 8 पुस्तकं लिहिली असून ते वृत्तपत्रात स्तंभलेखनही करतात. मग ते राजकारणात कसे आले पाहूया. 2008 साली अमरनाथ जमीन हस्तांतरण आंदोलनाचे प्रवक्ते म्हणून जितेंद्र यांनी जनमानसात ओळख मिळवली. या आंदोलनामुळे ते प्रादेशिक राजकारणात सक्रिय झाले. पुढे वैद्यकीय क्षेत्रातलं पद सोडून ते पूर्ण वेळ राजकारणात आले. त्यांनी 2012च्या सुमारास अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केला आणि पुढे जम्मू काश्मीरमध्ये पक्षाचे मुख्य प्रवक्ते म्हणून त्यांनी काम पाहिलं. त्यानंतर अवघ्या 2 वर्षात म्हणजे 2014 साली त्यांनी पहिली निवडणूक लढवली, ती काँग्रेसच्या उमेदवाराविरोधात. 2014 साली जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांचा 60,000 मतांनी पराभव करून जितेंद्र सिंह जिंकले होते. पुढे त्यांना केंद्रात पंतप्रधान कार्यालयात महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली. याच जितेंद्र सिंह यांना मोदींनी विद्यार्थी आंदोलनात सरकारची भूमिका मांडण्याची किंवा चर्चा करण्याची जबाबदारी दिली आहे. एकीकडे कॉक्रोच जनता पार्टीच्या विद्यार्थी आंदोलनानं देशात गदारोळ माजलाय. त्याच वेळी विरोधकही या आंदोलनात सहभागी झालेत. धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सोनम वांगचुक यांनी उपोषण केलं होतं. पण शनिवारी वांगचुक यांना अचानक जंतर मंतरवरून हटवण्यात आलं. त्यानंतर 21 जुलै रोजी कॉक्रोच जनता पार्टीसह विद्यार्थ्यांनी संसदेवर मोर्चा काढला. या मोर्चावर पोलिसांनी लाठीचार्ज केला. या सगळ्या विरोधात राहुल गांधींसह काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षनेते, खासदार रस्त्यावर उतरले. पंतप्रधानांचं निवासस्थान असलेल्या लोककल्याण मार्गावर विरोधकांनी ठिय्या आंदोलन केलं. यावेळी त्यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी जितेंद्र सिंह यांना जबाबदारी देण्यात आली. यावेळी नाट्यमय घडामोडी घडल्या आणि पोलिसांनी राहुल गांधींसह प्रियंका गांधी, अखिलेश यादव आणि इतर नेत्यांना ताब्यात घेतलं. त्यामुळे वातावरण आणखीनच चिघळलं. विरोधी पक्षांची समजूत काढण्यासाठी केंद्र सरकारनं केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह आणि केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन यांना घटनास्थळी पाठवलं. मात्र संसदेत चर्चा करण्याच्या मागणीसह विरोधक इतर मागण्यांवर ठाम राहिले. यावरून केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी राहुल गांधी यांच्यावर दिलेला शब्द पाळला नसल्याचा गंभीर आरोप केला. चर्चेदरम्यान राहुल गांधी यांनी आपली भूमिका बदलल्याचा दावा जितेंद्र सिंह यांनी केला. केंद्रानं काँग्रेसला संसदेत चर्चा करायला परवानगी दिली तर आम्ही आंदोलनातून मागे हटू, असं राहुल गांधी म्हणाले होते. आम्ही त्यांना होकार कळवला पण त्यांनी U-टर्न घेतला, असा गंभीर आरोप जितेंद्र सिंह यांनी केला. आता 26 दिवसांनी सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडलंय. या चर्चेवेळी रुग्णालयात भाजपचे JP नड्डा यांच्यासह मंत्री जितेंद्र सिंह उपस्थित होते. सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडलं असलं तरी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही तोवर माघार नाही, अशी भूमिका कॉक्रोच जनता पार्टीनं घेतली आहे. त्यामुळे CJP आणि केंद्र सरकारसोबत चर्चेची आणखी एक बैठक होणार आहे. यातही जितेंद्र सिंह उपस्थित असणार आहेत. या बैठकीत काय तोडगा निघतो हे पाहणं महत्त्वाचं असेल. पण विद्यार्थ्यांच्या मागण्यांनुसार लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांवर कारवाई, नीट परीक्षा पेपर फुटीवर तोडगा आणि धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा यावर चर्चा करताना जितेंद्र सिंह काय भूमिका घेतात हे पाहावं लागेल. याबाबत तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.